नमस्कार, मी आकाश जाधव. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने सुद्धा एक पी-ओ प्रोग्राम जो तो डिझाईन केलेला आहे, त्याबद्दलची अपडेट मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी सगळ्यात पहिल्यांदा अशा टाईपचा व्हिडिओ आल्याच्यानंतर पहिला त्यांचा क्वेश्चन मार्क असतो, असे व्हिडिओ का? तर त्या पाठीमागचं कारण हे सुद्धा आहे की व्हिडिओची ज्या पद्धती जॉब्स विद्यार्थ्यांना पाहिजे, जॉबची आवश्यकता आहे, त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची लेवल जी ती स्टार्ट होते किंवा त्यांची डिमांड जी ती स्टार्ट होते आर-बी-आयची एक्झामपासून ते एस-बी-आयची एक्झामपासून ते नॅशनलाइज बँकेपासून ते ग्रामीण बँकेपासून या सगळ्या टाईपच्या एक्झामसाठी विद्यार्थी जे ते आतुर असतात. पण समहाऊ काही वर्षे तयारी केल्याच्यानंतर जर का निकाल येत नसेल तर अशा विद्यार्थ्यांना जर जॉबच पाहिजे असेल आणि हा जॉब घेऊन उद्या चालून पुढचं प्रिपरेशन करायचं असेल तर मला असं वाटतं तो एक चांगला चान्स त्यांना या एक्झामच्या निमित्तानं जे ते उपलब्ध होतो. आता आपण या व्हिडिओमध्ये जे ते शॉर्ट व्हिडिओ असेल ज्यातून मी तुम्हाला ही माहिती सांगतो, हा कुणी अप्लाय करायचा, का अप्लाय करायचा, हा सुद्धा पार्ट तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्तानं मी सांगणार आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या स्मॉल फायनान्स बँकेचं लायसन दिल्याच्यानंतर सुरू झालेल्या ह्या बँक आहेत. आपण फक्त सोबत मला एक काय म्हणतात त्याला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की जे नवीन विद्यार्थी बँकिंग तयारी चालू करत आहेत त्यांच्यापर्यंत आपली ऑफलाईन बँच बँकिंगची तेजस 7.2 ही 5 मेला स्टार्ट होती आहे आणि ऑफलाईन बॅच जी SSC-CGLची ती 25 मेपासून स्टार्ट होती आहे. ही माहिती नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना ऑफलाईन मोडमध्ये ही तयारी संभाजीनगर इथून जे ते करायची आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. आपण थोडंसं पुढं ह्या जाहिरातीवर येऊयात. ही जाहिरात जी आहे ती हे इथं आहे. यामध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या वेबसाईटवर utkarsh.bank/careers ह्याच्यावर उत्कर्ष प्रोबेशनरी प्रोग्राम ह्याबद्दल दिलेली आहे. ही माहिती त्यामध्ये दिलेली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशनमध्ये 65% लागतात. तर पुन्हा एकदा अशा वेळेला जे आहे ते कॉम्पिटिशन तुमचं अजून कमी होऊन जातं का? आतापर्यंत जास्तीत जास्त 60 एकूण होतो, पण 65 लागत असेल तर तेवढी कॉम्पिटिशन अजून त्यातून जे ते निघून जाते. तुम्ही जर पाहिलं तर हा पी-ओ प्रोग्राम जो आहे हा मणिपालसोबत नाही आहे, इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल बँकिंग ह्यांच्यासोबत आहे आणि डिग्री जी ॲफिलिएट केलेली आहे ती मणिपालसोबत न करता शारदा युनिव्हर्सिटीसोबत त्यांनी केलेली आहे. आणि त्याबद्दलची दिली की शारदा युनिव्हर्सिटी जुनी आहे. ही इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल बँकिंग यांनी आतापर्यंत 6000+ लोकांना ट्रेन करून वेगवेगळ्या बँकांमध्ये जे ते जॉबला लावलेलं आहे. तर ह्या संस्थेबद्दल IPB-बद्दल दिलेलं आहे, शारदा युनिव्हर्सिटीबद्दल माहिती दिलेली आहे. बाकी प्रोग्राम जो आहे त्यामध्ये 4 महिन्याचं तुम्हाला कॅम्पस आय गेस नोएडामध्ये आहे, नोएडा म्हणजे दिल्लीच्या एकदम जवळ. त्यामध्ये एज लिमिट 21 ते 27 पाहिजे सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रॅज्युएशनला किमान 65% मार्क्स पाहिजेत. त्यानंतर एक रिटर्न टेस्ट होईल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटशी आणि त्यांना GDPA-साठी बोलवण्यात येईल. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की त्या कोर्समध्ये एक 4 महिन्याचं क्लासरूम कोर्स, 2 महिन्याची इंटर्नशिप आणि 6 महिन्याची OJT अर्थात ऑन जॉब ट्रेनिंग असणार आहे. ह्याच्यामध्ये कसलाही बॉन्ड जो आहे तो दिसत नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी फायद्याची गोष्ट, जसं की ICICI मणिपाल जी आहे ती विद्यार्थ्यांकडून फीस वसूल करते, हा फ्री कोर्स दिसतोय. म्हणजे तुमच्या माहितीसाठी ICICI मणिपालचा पण कोर्स स्टार्टिंगला असाच फ्री होता. म्हणजे मी तो कोर्स केलेला आहे तर आमच्या काळात तो फ्री होता. तर यांनी यांचा कोर्स कारण की कुठे काही फीस दिसत नाही आहे तर फ्री ठेवलेला असेल. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांना ते उत्कर्ष बँक आपल्या पैशातून त्यांना ट्रेनिंग देणार आहे आणि कुठे बॉन्ड वगैरे पण दिसत नाही आहे. तर त्यामुळं 4 महिने तुमची ट्रेनिंग झाली की त्यानंतर 2 महिन्याची इंटर्नशिप आहे, त्यावेळेला विद्यार्थ्यांना 10,000 रुपये महिने मिळेल आणि 6 महिन्याची OJT चालू असताना 16,000 रुपये महिना मिळेल. तर इतर एक्झाममध्ये जसं की ICICIमध्ये तुम्हाला अलीकडे तो बॉन्ड करावा लागतो किंवा अलीकडे तुम्हाला ते पैसे भरावं लागतात म्हणा किंवा लोन काढावं लागतं, इथे तसा कोणताच पार्ट नाही, तुम्हाला पार्ट फ्री आहे. तर इथं फक्त अप्लाय करायचं आहे. अजून त्यामध्ये तुमचे इन कॅम्पस सेशनमध्ये जे ते क्लासरूम सेशन खूप चांगले होतात. इंडस्ट्रीचे गेस्ट जे ते येऊन तुम्हाला गाईड करतात, खूप चांगल्या पद्धतीची ट्रेनिंग होते, ह्याच्याबद्दल डाऊटच नाही आहे. आणि ॲप्लिकेशनची प्रोसेस जी आहे ती थोडी वेगळी आहे. ॲप्लिकेशनसाठी dipti.kumari@utkarsh.bank ह्या वेबसाईटला तुम्हाला ह्या ईमेल आयडीला तुम्हाला एक तुमचा अपडेटेड बायोडाटा किंवा CV पाठवायचा आहे आणि तुमच्या सब्जेक्टमध्ये लिहायचं आहे की ॲप्लिकेशन फॉर उत्कर्ष प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम. इथं देताना तो एक मेल CC-मध्ये टाकायचा आहे, gitika@utkarsh.bank यांना CC-मध्ये ठेवायचं आहे आणि तुमचा अपडेटेड बायोडाटा पाठवायचा आहे. सर मी बायोडाटा पाठवला म्हणजे मला रिटर्न टेस्टचा कॉल येईल का? नाही.
त्याच्यापैकी ते चांगला बायोडाटा जे आहेत ते वेगळा काढतील आणि अशा विद्यार्थ्यांना कॉल पाठवतील. म्हणून आपल्याला आपला बायोडाटा अपडेट करून ठेवणे अनिवार्य आहे. चांगला बायोडाटा सोबत घेऊन जा. सध्या बायोडाटा लिहित असताना ChatGPTची मदत घ्या. सर मला नाही येत ते आणि मला तुम्ही सांगा की तुम्ही ती मदत कशी करू शकता. हां, ते मी सांगतो. जर का तुम्ही संभाजीनगरला असाल तर मी काय करेल, उद्या अर्थात 9 मेला आम्ही सगळ्यांनी सकाळी 10 वाजता संकल्प एज्युकेशन संभाजीनगर इथं ओपन टू ऑल आम्ही एक सेशन ठेवलेलं आहे. ओपन फॉर ऑल आहे का ओपन टू ऑल नाही माहिती, तसं आहे आपलं गणित चालून जातं. तर ज्यामध्ये मी आहे, माझ्यासोबत क्षितिज सर आहे, शरद सर आहेत, आतिश सर आहेत, आपले अमोल सर आहेत, अमित सर आहेत आणि प्रशांत डोले सर आहेत. हे सगळेजण मिळून विद्यार्थ्यांना गाईड करणार आहोत. मंथली सेशन जे ते ऑनलाईनसुद्धा होणार आहे, पण यावेळेला आम्ही ऑफलाईन मोडमध्ये खूप वेळेस असं होतं की काही गोष्टी जे त्या ऑनलाईनमध्ये सांगत असताना खूप मर्यादित पद्धतीने बोलावं लागतं. तर त्यामुळे आम्ही एक ऑफलाईनसुद्धा मोडमध्ये ठेवलेलं आहे आणि ते ओपन टू ऑल जो ठेवलेलं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना येता येईल ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मी क्षितिज सरांना सांगितलं की सर तुम्ही काय करा, विद्यार्थ्यांना वेगवेगळे बायोडाटाचे टेम्पलेट द्या आणि ते टेम्पलेट विद्यार्थ्यांपर्यंत द्या, सो दॅट त्यांना त्यामध्ये त्यांचं नाव वगैरे टाकून एडिट करून त्यांना तो बायोडाटा बनवता येईल. त्याच्याशिवाय आपण याच्यामध्ये तेवढं एकच नाही, पण या मंथली सेशनमध्ये सगळे फॅकल्टी तुम्हाला नवीन जुन्या विद्यार्थ्यांना जे ते चांगल्या पद्धतीने गाईड करणार आहेत आणि त्यासाठी कसलंही प्री रजिस्ट्रेशन किंवा कोणताही पार्ट नाही आहे. तुम्हाला स्ट्रेट 9 तारखेला सकाळी 10 वाजता ह्या सेशनसाठी जे ते यायचं आहे. आणि जर का विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स अशा सेशनला जे तो चांगला असेल तर इथून पुढच्या अपकमिंग मंथमध्ये सुद्धा पहिल्यांदा ऑफलाईन आणि मग ऑनलाईन ह्या पद्धतीने आपण आपले मंथली सेशन जे ते घेणार आहोतच. तर एवढा पार्ट मला ह्या निमित्तानं जे ते तुमच्यापर्यंत सांगायचं होता. अजून राहिलं, अर्ज कुणी करावा. मागच्या 3-4 वर्षापासून तयारी करतोय पण बिलकुल निकालच येत नाहीये. प्रीचा निकाल येत नाहीये. अप्लाय करा. सर मागच्या 3-4 वर्षापासून तयारी करतोय, निकाल खूप मोठ्या मार्काने चाललेले आहेत. अप्लाय करा. सर मागच्या 3-4 वर्षापासून अप्लाय करतीये आणि आता काय घरच्यांनी लग्नाच्या हिशोबाने सांगितलेलं आहे, पण मला असं वाटतं की मला माझा जॉब असावा आणि त्याच्यानंतर मला लग्न करायचं आहे. अप्लाय करा. सर मागचे 1-2 वर्षापासूनच तयारी करते, पण घरचे लग्नासाठी खूप जास्त वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर कामाला लागलेले आहेत, पण मला जॉब असल्याशिवाय करायचं नाही आहे लग्न. तर अशा केसमध्ये अप्लाय करा. मी मुलींना आणि मुलांना कोणाकोणाला त्या हिशोबाने सांगून दिलेला आहे. हा अनुभव सगळीकडे कामाला येईल, कारण की स्मॉल फायनान्स बँक जी आहे ही सुद्धा शेड्यूल्ड कमर्शियल बँकेमध्ये येते. म्हणून तुम्हाला हा अनुभव सगळीकडे वापरता येईल. तुमच्या स्केल 2 साठी वापरता येईल, तुमच्या SBIच्या CBO साठी वापरता येईल आणि त्यातल्या त्यात एज लिमिट 21 ते 27 दिलेलं असल्यामुळं ह्या बँकेतले 2 वर्ष जरी तुम्ही केले तर SBI CBOची एज लिमिट 30 आहे आणि आय गेस ग्रामीण बँकेच्या स्केल 2ची 32-33 काहीतरी असते. तर त्यामुळं एजमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित बसतात. पण सर मागच्या 2-3 वर्षापासून तयारी करतोय, पण ह्या वर्षी तर काही निकाल नाही आले, पण पुढच्या वर्षी जर जागा जास्त असते तर घरचे काही ओढत नाही आहे, मग नका अप्लाय करू. मग अप्लाय नाही केलं तर चालेल. बाकी सॅलरी जे आहेत ह्या ICICI HDFC बँकांसारख्याच असतील. प्रमोशन एवढा जास्त विचारच करू नका. का पहिल्यांदा जॉबला लागून जा आणि ह्या पद्धतीने जसं जेवढं फास्ट होता येईल तेवढं सरकारी बँकांमध्ये शिफ्ट झालेलं चांगलं. वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तो कंपॅरेटिव्हली ज्या इतर प्रायव्हेट पियर्स आहेत त्यांच्या प्रायव्हेट बँका, स्मॉल फायनान्स नाही प्रायव्हेट बँका ज्या आहेत, इतर प्रायव्हेट बँका भारतातील मोठ्या प्रायव्हेट बँका त्यांच्यापेक्षा वर्क कंपॅरेटिव्हली कमी आहे, पण नॅशनलाइज बँकांपेक्षा जास्त आहे. हे असं ॲप्लिकेशनची प्रोसेस ही कसली लिंकला अप्लाय करायचं नाही. तुम्हाला तुमचा बायोडाटा बनवायचा आहे आणि बायोडाटा बनवण्यासहित इतर आपल्याला ह्या महिन्याचा सगळ्या घडामोडी आणि लेखाजोखा हा आपल्याला ह्या ऑफलाईन मंथली स्ट्रॅटेजी सेशनच्या निमित्तानं पाहायचं आहे. सोबत विद्यार्थी खाली कमेंट करतीलच की सर ऑनलाईन तो मला पार्ट कधी देईल. तर ह्या वीकमध्ये जो तो ऑनलाईनसुद्धा मंथली सेशन मी घेऊन टाकेल. साधारणतः ही माहिती मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी संभाजीनगरला असतील त्यांना 9 मेला सकाळी 10 वाजता ह्या सेशनसाठी सांगा, सो दॅट त्यांच्याशी एकदम मन मोकळेपणाने जे ते चर्चा करता येतील. हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.